कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचं काम सध्या सुरू आहे। या महामार्गावर मालवाहतूक करणारा डंपर आज सकाळी 11च्या सुमारास आंबवडे करून कोडोलीकडे जात होता। बोरपाडळे हॉटेल चौकात वळण घेत असताना डंपर चालकाचा डंपरवरील ताबा सुटला। त्याचवेळी बोरपाडळे हॉटेल चौकात मारुती रामचंद्र महाजन आणि सुगंधा मारुती महाजन हे त्यांच्या दुचाकीजवळ थांबले होते। ताबा सुटलेला डंपर दोघा पती-पत्नींना चिरडून जवळच्या विद्युत खांबाला धडकला। या धडकेत मारुती महाजन आणि सुगंधा महाजन हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले। अपघातानंतर डंपर चालक पळून गेला होता। कोडोली पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, कोडोली पोलीस, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई घटनास्थळी दाखल झाले। महाजन दाम्पत्य हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर जवळील जाधववाडीतील आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते इचलकरंजीत कामानिमित्त राहत होते। गेल्या आठवड्यात शेती कामानिमित्त ते गावी आले होते। शेतीची कामं आटोपून आज सकाळी ते इचलकरंजीला जात असतानाच हा अपघात झाला।